श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण दुसरा अध्याय सविस्तर पाहिला, समजून घेतला. भगवान श्री गोपाल कृष्णाने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितला, म्हणजे ज्ञानमार्ग नेमका काय आहे याचं विवेचन केलं. त्याचबरोबर भगवंताने बुद्धियोगही सांगितला, स्थितप्रज्ञ माणसांची लक्षणेही सांगितली. श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानाचं महत्त्व काय आहे हेही सांगितलं. त्यामुळे अर्जुनाला असं वाटू लागलं की हे तर फारच छान झालं. मी ज्ञान मिळवण्याच्याच मागे लागतो, म्हणजे मला हे युद्ध करावं लागणार नाही आणि हे युद्धाचं घोर कर्म माझ्या हातून होणार नाही. आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाची सुरुवात हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. अर्जुन भगवंताला विचारतोय, श्रीकृष्णा, अरे ज्ञान प्राप्त करून घेणं हेच जर जगात सर्वश्रेष्ठ आहे, तर मी ज्ञान मिळवण्याच्याच मागे लागतो. मग युद्ध करण्याचं हे घोर कर्म करण्यास तू मला का उद्युक्त करतो आहेस आणि माझी का नियुक्ती करतो आहेस? असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यामुळे आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचं महत्त्व काय आहे हे सांगण्यास सुरुवात करतात. ते म्हणतात, आपण सर्वजण अनेक जन्मांपासून कर्मे करत आलेलो आहोत. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला कर्म करावंच लागतं. ज्यांना चांगलं आणि समाधानकारक आयुष्य जगायचं असेल त्यांनी या अध्यायाचं अत्यंत बारकाईने श्रवण करावं, मनन चिंतन करावं आणि आचरणात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. फळाच्या आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे, म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म, सहजपणे प्राप्त झालेलं स्वधर्मरूपी कर्म केवळ भगवंतासाठीच म्हणून आपण जेव्हा समत्व बुद्धीने करतो, यालाच निष्काम कर्मयोग असं म्हटलं जातं. कोणीही मनुष्य कोणत्याही क्षणी, अगदी क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. आपण मानवी शरीर हे प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांमुळे सत्व, रज, तम आणि पंचमहाभूत यांच्या मिश्रणातून तयार झालेला आहे. मानव हा पराधीन असल्यामुळे कर्म करण्यासाठी भाग पाडला जातो. जो मनुष्य आपली इंद्रिये आवरून आसक्त न होता इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तोच खरा श्रेष्ठ पुरुष होय. शास्त्रविहित कर्म करणं हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं गीता आपल्याला सांगते. यज्ञानिमित्त केलेल्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मामध्ये गुंतलेला मनुष्य हा कर्मबंधानी बांधला जातो. यज्ञामध्ये परमेश्वर प्रतिष्ठित झालेला असल्यामुळे किंवा परमेश्वराची प्रतिष्ठापना केली गेली असल्यामुळे या यज्ञाच्या द्वारे आपण आपला उत्कर्ष साधू शकतो. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता आपण न मागता देखील आपल्याला आपल्या मनामध्ये इच्छित असणारे भोग देतात.
जो मनुष्य आपला स्वधर्म पाळत नाही आणि या जीवनचक्राला, सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच जो मनुष्य आपलं कर्तव्य करत नाही, तो भोगी आहे, पापी आहे असं समजावं. जो मनुष्य केवळ आत्म्यामध्येच रमतो, आत्म्यामध्येच तृप्त असतो, संतुष्ट असतो, त्याला कोणतंच कर्तव्य उरत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, तू नेहमी आसक्ती विरहित होऊन कर्तव्य कर्म करत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्यच परमात्म्याला जाऊन मिळतो किंवा परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. जनकादी अनेक लोक, ऋषीमुनी आसक्ती विरहित कर्म करूनच परमसिद्धी प्राप्त करून घेते झाले आणि त्यांना परमेश्वराची प्राप्ती करून घेणं शक्य झालं. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात, अर्जुना, अरे मला या जगात काही कर्तव्य नाही, मला काही मिळवायचं नाही, तरीसुद्धा मी पण कर्म करतच असतो. जर मी सावध न राहता कर्म केलं तर मोठं नुकसान होईल. कारण जगामध्ये श्रेष्ठ लोक जसं आचरण करतात त्याप्रमाणे तेच आचरण प्रमाण मानून इतर लोक त्यांचं अनुकरण करतात. मी जर कर्म केलं नाही तर माणसं नष्ट होतील, भ्रष्ट होतील आणि मीच संकराचं कारण होऊन या प्रजेचा घात होईल. अज्ञानी माणसे जी कर्मामध्ये आसक्त झालेली असतात ती ज्याप्रमाणे कर्मे करतात त्याप्रमाणे कर्मे अनासक्त असणाऱ्या विद्वानानेच करावी. परमेश्वराशी एकरूप झालेल्या ज्ञानी माणसाने अज्ञानी लोकांचा, जे शास्त्रविहित कर्मामध्ये आसक्त झालेले असतात अशा लोकांचा बुद्धिभेद कधीच करू नये. सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणाद्वारेच केली जातात. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 3 गुण सत्व रज तम हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतात आणि ज्या व्यक्तीमध्ये ज्या ज्या गुणांचं प्राबल्य असतं त्याप्रमाणे तो कर्म करत राहतो. पण जेव्हा एखाद्या माणसाच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न होतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये तो व्यापून राहतो आणि तो अज्ञानाने ग्रासला जातो. मीच कर्ता आहे असं तो मानू लागतो. अशा अज्ञानी लोकांचा ज्ञानी लोकांनी बुद्धिभेद करू नये. कारण असं की ही सर्व कर्मे प्रकृतीद्वारे आणि गुणाद्वारे उत्पन्न झालेली असतात आणि ती प्रकृतीमार्फत केली जातात. हे त्यांना अज्ञानी जीवानं पटत नाही. अर्जुनाच्या बाबतीमध्ये भगवान असं सांगतात की अंतर्यामी माझ्यामध्ये तू आपलं चित्त ठेव. सगळी कर्मे जी तू करत आहेस ती मला अर्पण कर. आशा विरहित हो, ममता विरहित हो, संताप रहित हो आणि तू तुझ्या वाट्याला आलेलं हे युद्ध कर्म करावंस असं माझं स्पष्ट मत आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे त्याला असं आश्वासन देतात की जे मानव माझं मत श्रद्धायुक्त मनाने ग्राह्य धरून माझ्या मताप्रमाणे वागतील ते सर्व कर्मापासून मुक्त होतील. आणि याच्या उलट जे कोणी माझ्यावरच दोषारोप करतील आणि माझ्या मताप्रमाणे वागणार नाहीत त्यांना तू ज्ञानविहीन झालेले, नष्ट झालेले समज. प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये राग आणि द्वेष लपलेले असतात. माणसाने या दोहींच्या आहारी न जाता आपले कल्याण साधावे. राग आणि द्वेष हे विघ्न निर्माण करणारे शत्रू आहेत.
प्रत्येकाने आपला स्वधर्म जो आहे त्याचं आचरण करावं. त्या स्वधर्माच्या आचरणामध्ये आपलं निधन झालं तरी देखील ते योग्य समजावं, पण कदापिही दुसऱ्याचा धर्म आचरणात आणू नये, कारण ते फारच भयकारक असतं आणि माणसाचं कल्याण साधायला अडथळा निर्माण करणारं असतं. यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना असं विचारतो की, हे देवा, हे कृष्णा, माणसाची इच्छा नसताना जबरदस्तीने त्याला कुणीतरी ढकलल्याप्रमाणे, भाग पाडल्याप्रमाणे आणि कुणाच्या तरी दबावाखाली पापाचं आचरण का बरे त्याला करावं लागतं? यावर भगवान उत्तर देतात की, रजोगुणापासून निर्माण झालेला हा काम हे सर्व करायला भाग पाडतो. कामाची तृप्तता झाली नाही तर क्रोध निर्माण होतो, कारण कामातूनच क्रोध निर्माण होतो आणि हा काम आणि क्रोध हे इतके त्रासदायक असतात की कितीही भोग भोगले तरी त्या कामना पूर्ण होत नाहीत, त्यांची तृप्ती होत नाही. हा आपला वैरी आहे असं तू समज. ज्याप्रमाणे धुरामुळे अग्नी झाकला जातो, मळामुळे आरसा झाकला जातो किंवा वारेमुळे गर्भ झाकला जातो, त्याप्रमाणे कामामुळे ज्ञान झाकले जाते. कधीही तृप्त न होणारा हा काम ज्ञानी पुरुषाचा कायमचा शत्रू आहे. इंद्रिये, मन, बुद्धी ही त्याची निवासस्थाने आहेत. हा काम इंद्रियांच्या द्वारे म्हणजे मन, बुद्धी यांच्याद्वारे ज्ञानाला आच्छादित करून जीवाला मोहित करून टाकतो. म्हणून या इंद्रियांवर ताबा ठेवून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या मोठ्या पापी असणाऱ्या कामाला बळानेच मारून टाकावे. आपल्या स्थूल देहापेक्षा इंद्रिये ही सूक्ष्म आहेत, श्रेष्ठ आहेत आणि बलवान आहेत. या इंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे आणि तो सर्वांपेक्षा सूक्ष्म आहे. हे जाणून बुद्धीच्या द्वारे मनाला स्वाधीन करून घे आणि या कामरूपी अजिंक्य शत्रूला तू मारून टाक. प्रत्येक जीवाला जन्मभर कर्म करावंच लागतं. कर्मापासून त्याची सुटका नाहीच. असं जर आहे तर मग आपण ते कर्म कसं करावं? आपला दृष्टिकोन कसा असावा? आपण विचार कसा करावा? हे या अध्यायामध्ये आपल्याला समजून येईल. माणसाच्या हातून विधिवत व्यवस्थितपणे नीटपणे कर्म झालं म्हणजे त्याचं फळ काही का मिळेना, पण व्यवस्थित कर्म केल्याचं समाधान मात्र त्याला प्राप्त होणे जरूर आहे. असा हा कर्मयोग ज्या दोन व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत सहजपणे साधला, त्या दोन व्यक्तींविषयी आपण थोडं जरा बारकाईने पाहूया आणि त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया आणि ते जसे वागले तसं अनुकरण करण्याचा आपणही प्रयत्न करूया. या दोन व्यक्तींबद्दल आपण सविस्तरपणे पुढच्या प्रवचनामध्ये पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.